त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे गिरिजा रुद्रला सांगत असते, हे बघा रुद्र, मी तुम्हाला खरं सांगते, मी काहीच नाही केलेलं. मी आबासाहेबांसाठी वेगळीच भाजी बनवली होती. मग मी असं का करेल? रुद्र, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खरं सांगते, मी हे असं अजिबात काहीच नाही केलेलं. प्लीज रुद्र, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा रुद्र चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, आबासाहेबांच्या तब्येतीच्या बाबतीत मी हलगर्जीपणा करत नाही. ही गोष्ट तुम्हाला समजायला हवी. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की हे असलं मी आबासाहेबांच्या बाबतीत कधीच खपून घेणार नाही म्हणून. मग तुम्ही असं वागलातच कसं? का हे सगळं अशा पद्धतीने केलं तुम्ही? बोला ना, सांगा ना, का केलं तसं? तुम्हाला माहिती ना, इथे आबासाहेबांची तब्येत माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की रुद्र हे सगळं काही सांगत असताना गिरिजा समजावण्याचं खूप प्रयत्न करत असते, पण रुद्रने मात्र काहीच ऐकून घेतलेलं नसतं. आता नागेश्वर मुद्दामच म्हणत असतो, चिरंजीव, हे बघा, जरा शांत बसणार आहात का? कशाला उगाच सुनबाईवर चिडता? उजव्या हाताने इकडचं तिकडं झालं असेल, नाहीतर त्या असं मुद्दाम थोडी ना करणार आहेत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर आता इकडे हे सगळं काही झाल्यानंतर रुद्र गोळ्या देत असतो, ते म्हणजेच की आपल्या नागेश्वरला. आता नागेश्वरला गोळ्या वगैरे दिल्यानंतर इकडे आता आपण पाहतो की नागेश्वर म्हणत असतो, दिदी साहेब, खरं खरं सांगा, हे सगळं तुम्ही घडून आणलंय ना? त्याच वेळेला ती म्हणत असते, हो, हे मीच घडून आणलंय. पण तुम्हाला असं करायला काहीच कसं वाटलं नाही? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, मला माहिती आहे तुमचा हा जो काही इथे आजार आहे ना, तो एवढा मोठा नाही आहे. म्हणजे ह्या आजाराने तुम्हाला एवढं काही फार झालं नसतं, थोडंसं असतं त्रास झालेला आहे. मग एवढं काय त्याच्यामध्ये? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, हो, तुम्हाला असं वाटतंय का? जर आमच्या जीवावर बेतलं असतं तर मग काय करायचं होतं? पण तेव्हा ती म्हणत असते, हो, पण नाही ना. आता मला सांगा, मला फक्त काय करायचं होतं? त्या दोघांमध्ये भांडणं लावायची होती. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, म्हणून मग तुम्ही तिथे आमचा वापर करून घेतला का? आणि त्यांच्यात भांडणं लावायची होती तर तुम्ही आमचा वापर का करून घेतला? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही आबासाहेब, हे बघा, मला काही तुमच्या जीवावर वगैरे उठायचं अजिबातच नव्हतं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. आता आपण पाहतो की इकडे नागेश्वर म्हणत असतो, खरं तर मी गप्प बसलो का? तर फक्त आणि फक्त इथे त्या दोघांमध्ये भांडणं लागली ना, म्हणूनच मी गप्प बसलो. नाहीतर मी अजिबातच गप्प वगैरे कसलाच बसलो नसतो, समजलं का तुम्हाला? त्याच वेळेला इकडे ती म्हणत असते, हेच तर दादासाहेब, मला फक्त ह्याच गोष्टी हव्या आहेत. बाकी मला कोणतंही आणि काहीही नको आहे. त्या दोघांमध्ये भांडणं मला लावायची होती आणि बस, त्याच्या पलीकडे काहीच मला करायचं नव्हतं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की गिरिजा रुद्रचा राग, रुसवा हे सगळं काही काढण्यासाठी निघालेले असते. आणि त्याच वेळेला हे सगळं काही काढायला गेल्यानंतर जो काही आपला रुद्र आहे तो मात्र तिच्याशी फार काही बोलत नसतो. आणि फार काही बोलत नसल्या कारणाने इथे गिरिजा म्हणत असते, रुद्र, असं काय करताय? हे बघा, माझ्यासोबत असा अबोला वगैरे धरू नका ना प्लीज. हे बघा, मी तुम्हाला खरं खरं सांगते, मी काहीच नाही केलेलं आहे. त्याच वेळेला आता इकडे ती कान पकडते आणि त्याला स्वारी म्हणत असते. इकडे रुद्र फोनवर बोलत असतो आणि फोनवर बोलून त्याची फारच जास्त चिडचिड होत असते. इथे आता रुद्र म्हणत असतो, श्री, मी तुला किती वेळा सांगितले, मला कामामध्ये हा असा हलगर्जीपणा अजिबातच चालणार नाही. किती वेळा ह्या सर्व काही गोष्टी मी इथे सांगितल्या आहेत, पण तरीसुद्धा तू अशा पद्धतीने का आणि कशामुळे वागतोयस तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता इकडे गिरिजा लगेचच म्हणत असते, तुम्ही जर कामामध्ये राग चिडचिड केली तर हे सगळं काही चालू शकतं, पण तेच दुसऱ्यांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं ना. त्या गोष्टीचा तुम्ही का आणि कशामुळे विचार करत नाही, असं सुद्धा गिरिजा म्हणत असते. हे बघा रुद्र, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, मी आबासाहेबांच्या ताटामध्ये अजिबात इथे मी स्वतः ती भाजी ठेवली नव्हती. जर त्यांना हा सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय हे सगळं जर मला माहिती आहे तर मग मी असं का करेल? मी खरं सांगते तुम्हाला,
मी असं अजिबात काहीच केलं नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेवा ना रुद्र. प्लीज रुद्र, माझ्यावर विश्वास ठेवा. पण आता इकडे रुद्र मात्र तिच्याशी बोलत नसतो. तो म्हणत असतो, नाही गिरिजा नाही, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. तुम्ही कधी काय करायला सांगता येत नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी आबांच्या बाबतीत इथे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. मी त्यांच्या बाबतीत इथे मला काहीही कोणीही कसलीही चूक केलेली अजिबात चालणार नाही. आणि मला एका क्षणाला असं वाटलं की हे तुम्ही मुद्दामच करतात. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे मात्र जी काही गिरिजा आहे ती गिरिजा म्हणत असते, मी तुम्हाला खोटं सांगत नाही आहे, मी खरंच सांगते. हे बघा, ह्या मंगळसूत्राची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगते की हे सगळं मी नाही केलेलं. आता इकडे प्रभास हे सगळं काही बघत असतो. प्रभास मनामध्ये विचार करतो, नाही नको, ह्या दोघांच्या मध्ये पडायला नको. आता ह्या दोघांचं जे काही चाललंय हे त्यांचं त्यांनाच निपटू दे, असा इकडे आता तो बोलतो. जर आपण त्या दोघांच्या मध्ये पडलो तर उगाचच आणखी काही व्हायला नकोय. कसं आहे ना, जर त्या दोघांनीच ते निपटलं तर त्यांच्यामधील आणखीनच प्रेम, त्यांचं नातं अजूनच घट्ट होईल. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की जे मंगळसूत्र गिरिजाने पकडलेलं असतं ते मंगळसूत्र सोडण्यासाठी इकडे आता जो रुद्र आहे तो रुद्र इथे सांगत असतो आणि म्हणत असतो, सोडा मला. तेव्हा गिरिजा म्हणत असते, सोडा मला म्हणजे नाही समजलं. आता इकडे तो म्हणत असतो, म्हणजे तुम्ही आत्ता जे मंगळसूत्र पकडलंय ना ते मंगळसूत्र मला म्हणूनच पकडलेलं आहे ना, आत्ताच्या आत्ता ते मंगळसूत्र सोडा, म्हणजेच तुम्ही मला पकडलं आहे. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, सोडलं, पण मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी काहीच नाही केलेलं. खरंच रुद्र, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. मी खरं सांगते, मी ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या. त्यावर आता इकडे ती रडत असते आणि रडत असताना आता रुद्र म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे, नका नका रडू उगाचच, कळतंय मला. त्यावर गिरिजा म्हणत असते, रुद्र, मी तुम्हाला खरं खरं सांगू का, जसं दिसतं तसं नसतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, ज्या काही त्या गोष्टी आहेत ना त्या खरंच मी नाही केलेल्या रुद्र. खरंच तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्याच वेळेला आता इकडे रुद्र म्हणत असतो, हो 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 आहे, तुमच्यावरती विश्वास आहे मला. आता इकडे प्रभास झोपल्या जागीच ह्या दोघांना आशीर्वाद देत असतो. तो म्हणत असतो, खरं तर लग्नाच्या वेळेला मी इकडे तुम्हाला दोघांनाही आशीर्वाद द्यायला नव्हतो, पण आत्ता मात्र इकडे असाच तुम्ही सुखाने संसार करा. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसत आहे, असं म्हणून झोपलेल्या जागीच आता इकडे प्रभास आशीर्वाद देत असतो. इकडे आपण पाहतो की प्रभास इकडे तिथेच जी सावी आहे ती आलेली असते आणि सावी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, अगं हे जे काही सूप आहे ना ते सूप इथे वासंती मावशीने दिलेलं आहे आणि ते सूप इकडे प्रभास काकांना द्यायला सांगितलं आहे, असं आता इकडे ती बोलते. त्याच वेळेला आता इकडे जो रुद्र आहे त्याला फोन आलेला असतो आणि तो फोनवरच बोलत बोलत बाहेर जात असतो आणि तेव्हा सावी ते सूप गिरिजाला देते. गिरिजेच्या डोळ्यामध्ये खरं तर इकडे थोडंसं पाणी आलेलं असतं, पण गिरिजा मात्र ते पाणी तसंच पुसते आणि बाजूला होते. आता इकडे आपण पाहतो की जी काही सावी आहे ती मुद्दामच ह्या खोड्या करत असते. आता जेव्हा रुद्र बाहेर जातो तेव्हा मात्र ती धावतच आता रुद्रच्या पाठीमागे जाते आणि धावतच रुद्रच्या पाठीमागे गेल्यानंतर आता रुद्रला ती म्हणत असते, रुद्र, खरं सांगू का, आत्ता ज्या पद्धतीने गिरिजा वागली ना ती गोष्ट मला अजिबातच पटली नाही. किती चुकीची पद्धतीने ती वागलेली आहे. खरं तर मला असं वाटत होतं की तू तिला माफ करूच नयेस. तू तिला माफ केलंयस ना. त्याच वेळेला आता रुद्र म्हणत असतो, काय आहे ना त्याचं गिरिजा, तुला एक गोष्ट सावी, तुला एक गोष्ट सांगू का, एखाद्याने आपला विश्वासघात केला ना तर ती गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची असते. मग मी त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच माफ करत नाही. असं म्हटल्यानंतर तिथे श्री आलेला असतो आणि श्री म्हणत असतो, हे ही फाईल आणली मी. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, तू का फाईल आणलीस, कोणाला तरी पाठवून द्यायचं ना. तेव्हा श्री म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, मी जातो आणि कोणाला तरी पाठवून देतो. अरे मंद, डोक्यावर पडलायस का, आता इथंपर्यंत आलेला आहेस तर असू दे ना, कशाला उगाचच परत पुन्हा चाललेला आहेस, गप्प बस, असं म्हणून तो त्याला आहे त्याच ठिकाणी थांबवतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरिजा आता इकडे जो काही आपला हा आहे म्हणजेच प्रभास आहे, त्या प्रभासला ती सूप देत असते आणि प्रभासला सूप देत असताना ती त्याला विचारते
की प्रभास काका, हे सूप तुमच्यासाठी आहे. पण प्रभास काका, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. त्याच वेळेला प्रभास म्हणत असतो, खरं तर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, काय सांगायचं आहे प्रभास काका, सांगा ना. तुम्ही कशाबद्दल बोलताय? आता इकडे जो काही प्रभास आहे तो म्हणत असतो, हे बघ, इकडे जी तू त्या दिवशी घरामध्ये बाई घेऊन आली होतीस, कोण? देवकी. हा, देवकी. मग तुला एक गोष्ट सांगू का? त्या बाई ज्या मुलीला, छोट्या मुलीला शोधतायत, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती मुलगी तू आहेस, असं इकडे प्रभास काका सांगतायत. त्याच वेळेला इकडे प्रभास तिच्या हातामध्ये धरतात आणि म्हणत असतात, गिरिजा, आणखी एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. हे बघ, तूच ह्या प्रॉपर्टीची खरी मालकीण आहेस आणि हे सगळं मी दत्तूला सांगितलं होतं. खरं सांगू का? तर इकडे दत्तूला मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर दत्तूने मात्र इकडे, त्या नागेश्वरने मात्र दत्तूचा इकडे घातपात केला आणि त्या नागेश्वरने दत्तूला मारून टाकलं. हे सुद्धा आता इकडे ते बोलत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता इकडे गिरिजा म्हणत असते, पण हे कसं शक्य आहे? त्याच वेळेला आता इकडे प्रभास म्हणत असतो, हो, हेच खरं शक्य आहे आणि तेच मी तुला सांगत आहे. हे बघ, तो नागेश्वर ह्या प्रॉपर्टीच्या सगळ्या काही गोष्टी स्वतःच्या ताब्यात घेऊ पाहतोय आणि म्हणूनच हे सगळं होतंय. तुला सांगू, जेव्हा तू लहान होतीस तेव्हा देवकीनं तुला माझ्याकडे दिलं होतं, म्हणजेच देवकीने वासंतीकडे आणि वासंतीने माझ्याकडे दिलं होतं आणि मी तुला प्रभासकडे सांभाळायला दिलं होतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे कसं शक्य आहे? पण तेव्हा प्रभास म्हणत असतो, हो ग हो, हेच असं शक्य आहे. म्हणजे ह्या प्रॉपर्टीची मी मालकीण आहे. हो उडगे, तूच ह्या प्रॉपर्टीची मालकीण आहेस, असं म्हटल्याबरोबर तिथे नागेश्वर आलेला असतो. नागेश्वरच्या हातामध्ये तलवार असते. त्याच वेळेला हे दोघेही जण नागेश्वरकडे पाहतात. नागेश्वर म्हणत असतो, अरे अरे रे, किती सस्पेन्स तो, किती सस्पेन्स. काय रे प्रभास, शेवटी फोडलंस ना. गुपित जे होतं ते शेवटी फोडलंस ना. आता मात्र ह्या खोलीच्या बाहेर तुमचा आवाज जाणार नाही. ह्या खोलीमध्ये जे काही होईल ते फक्त आणि फक्त ही खोली आणि आपण तिघे यांनाच माहिती असणार आहे, बाकी कोणालाही नाही. असं म्हणून आता तलवार गिरिजेच्या गळ्यावर असते. प्रभास म्हणत असतो, हे बघा, तिनं काही नाही केलेलं, तिला सोडा. त्याच वेळेला इथे गिरिजा म्हणत असते, हे बघा, मी काही नाही केलं, तुम्ही मला काही करू नका. मी ही गोष्ट कोणालाही नाही सांगणार आहे. मी हवं तर इथं राहत नाही, मी हवं तर इथून पळून जाते, पण मला मारू नका प्लीज. नागेश्वर साहेब, मी तुमच्या पाया पडते. तेव्हा प्रभास म्हणत असतो, अरे नागेश्वरा, तिने, त्या पोरीने काहीच केलं नाही. त्या पोरीची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबातच चूक नाही आहे. सोड तिला, सोड तिला. गिरिजा हात जोडत असते. पण प्रभास म्हणत असतो, नाही, ह्या पोरीला तर मी अजिबातच सोडणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा हिला मी आज मारून टाकेल. असं म्हणून आता गिरिजावर तलवार चालवणार. तेवढ्यातच प्रभास स्वप्नातून बाहेर येतो आणि म्हणत असतो, गिरिजा, गिरिजा. त्याच वेळेला गिरिजा म्हणते, काय झालं प्रभास काका, काय झालं? कारण प्रभासला दरदरून घाम आलेला असतो. कारण प्रभास म्हणजे तिच्याच माहेरचं कोणीतरी, असंच तिला वाटत असतं. त्याच वेळेला आता गिरिजा म्हणत असते, काय झालं प्रभास काका, तुम्ही असे ओरडलात का? बोला ना, सांगा ना. तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हटले होते ना, का नाही सांगत आहे तुम्ही? आता प्रभास विचार करतो, नाही, आता ह्या पोरीला जर काही सांगितलं तर खूप मोठं गोंधळ होईल. त्याच वेळेला प्रभास आता गिरिजाचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, नाही, मला आता काही नाही सांगायचं आहे. मला खूप कसं तरी होते, मला थोडंसं झोपायचं आहे, असं आता इकडे प्रभास सांगायला लागतो. गिरिजा म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्हाला आता त्रास होतोय ना, तर तुम्ही नका सांगू, तुम्ही आराम करा. नाही नाही, मी तुम्हाला काही विचारणार, तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय ना, असू द्या, काळजी करण्याची काही गरज नाही आहे. असं म्हणून आता गिरिजा म्हणत असते, करा, तुम्ही आराम करा, पण तुम्हाला जेव्हा काही सांगावंसं वाटेल ना, तेव्हा तुम्ही मला हक्काने सांगा, असं आता इकडे गिरिजा म्हणत असते. त्याच वेळेला आता नागेश्वर विचार करतो, काय सांगू, कसं सांगू ह्या पोरीला मी, की उडगी ह्याच घरची प्रॉपर्टीची मालकीण आहे आणि तो नागेश्वर जो आहे ना, त्याला सगळं काही हवं आहे. मग आता ह्या पोरीला मी कसं सांगू आणि काय करू तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे प्रभास मनामध्येच बोलत असतो. आता इकडे गिरिजा म्हणत असते, प्रभास काका, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इकडे जो काही हा नागेश्वर आहे ना,
तो नागेश्वर एका मुलीला शोधतोय आणि त्याला पाहिजे ह्या घराची, ह्या प्रॉपर्टीची मालकीन ती मुलगीच आहे. मग तो कोणाला शोधतोय हे मात्र कळत नाही. आता प्रभास रडायला लागलेला असतो. म्हणतो, नाही गिरिजा, नाही, मला नाही माहिती, मला आता झोपायचे, मला झोपू देत थोडा वेळ, मला बरं वाटे नाही, कसं तरी होतंय, असं म्हणून आता प्रभास लगेचच झोपतो. गिरिजा मात्र तिथेच बसून विचार करत असते. आता प्रभास मनामध्येच म्हणत असतो, उडगे मला माफ कर ग. जर मी आत्ता ह्या सगळ्या गोष्टी तुला कसलाही विचार न करता जर सांगत राहिलो तर मग खूप मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो. त्यामुळे मी आत्ता तुला हे इथे काहीही सांगू शकत नाही, असं सुद्धा आता इकडे प्रभास म्हणत असतो आणि झोपलेला असतो. दुसऱ्या बाजूला आता इकडे नागेश्वर खोलीमध्ये असतो. त्याच वेळेला उर्वशी तिथे जाते आणि उर्वशी म्हणत असते, खरं सांगू का दादासाहेब, मला तर असं वाटतंय एकदा का त्या प्रभासचा गळा दाबावा आणि सगळं काही करून टाकावं. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, नाही दिदी, नाही, तुम्ही आत्ता असं काही करणार नाही आहात, कारण फक्त प्रभासच एकमेव अशी व्यक्ती आहे. हे सगळं फक्त आणि फक्त इथे प्रभासला माहिती, बाकी कोणालाही काही माहिती नाही आहे. त्यामुळे तुम्ही असला अतिआगाऊपणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच करणार नाही आहात, समजलं तुम्हाला. उलट त्याच्याकडून संधी साधून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यावर उर्वशी म्हणत असते, कसं घेऊ आबासाहेब जाणून? तुम्हाला एक गोष्ट माहिती का, रुद्र आणि गिरिजा सतत त्याच्याजवळच असतात. आता रुद्रला तरी कसं आणि काय करावं तेच कळत नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, स्वतःच्याच नवऱ्याकडून एवढं सगळं काढून घ्यायचं आहे तर ते तुम्हाला जमणार नाही आहे का? त्याच वेळेला उर्वशी म्हणत असते, तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते, तेच मला काही कळत नाही की आता नेमकं काय करावं आणि काय नाही, म्हणून कसं सांगावं तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, हे बघा, दवाखान्याचा बहाणा करा, डॉक्टरांकडे घेऊन जातोय हा बहाणा करा आणि हा बहाणा केल्यानंतर मग मध्येच त्याचा द एंड करा, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे उर्वशी म्हणत असते, म्हणजे म्हणजे काय? इकडे त्याला डॉक्टरकडे तर घेऊन जाऊ शकता की नाही, तुम्ही बायको आहात ना, आणि डॉक्टरकडे घेऊन जाण्याच्या निमित्ताने तुम्ही एक काम करा की त्याला वाटेतच काहीतरी करा आणि त्याच्याकडून सत्य साधून घेण्याचा प्रयत्न करा, असं नागेश्वर सांगत असतो. त्याच वेळेला गिरिजाने हे सगळं काही ऐकलेलं असतं. गिरिजा म्हणत असते, अजिबातच नाही, प्रभास काकांना मी काही जरी झालं तरी सुद्धा आता घराच्या बाहेर जाऊच देणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा प्रभास काका इथे ह्या घरामध्येच राहणार आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे विशाखा आलेली असते आणि विशाखाने तो टॅडी पाहिलेला असतो आणि तेव्हा ती गिरिजाला विचारते, वाग वा गिरिजा, किती छान टॅडी आहे हा, खरंच खूप कमाल आहे ग. त्याच वेळेला ती म्हणत असते, अगं हा जो काही टॅडी आहे ना, हा टॅडी मला यांनी दिलाय आणि ते सुद्धा इथे व्हॅलेंटाईन डेला दिलेला आहे. अरे वा वा वा, खूपच छान की. तेवढ्यातच आता इकडे वासंती, त्याचबरोबर इकडे गिरिजा, रुद्र आणि प्रभास हे सगळेजण एका ठिकाणी बसलेले असतात आणि तेव्हा मात्र प्रभास गिरिजाचं फार कौतुक करत असतो. तो म्हणत असतो, खरं तर तुम्हा दोघांचाही अगदी लक्ष्मीनारायणासारखाच जोडा आहे, असं तो आता इथे बोलत असतो. तर आता इकडे जो काही रुद्र आहे, रुद्रला गिरिजाचं फार कौतुक वाटत असतं, कारण प्रभास काका एवढं गिरिजाचं कौतुक करतायत ही गोष्ट मात्र त्याला फार जास्त आनंद देऊन जात असते. आता इकडे आपण पाहतो की गिरिजा मंदिरात आलेली असते आणि त्याच वेळेला तिला भेटायला आपली जी काही इथे ही आहे विशाखा आहे ती आलेली असते. आता गिरिजाला चकवा दिलेला असतो ह्या नागेश्वर आणि त्याचबरोबर उर्वशीने, कारण त्या लोकांनी इथे जो काही आपला प्रभास आहे त्या प्रभासला गायब केलेलं असतं आणि त्या प्रभासला गायब करून त्यांनी देवकी समोर आणलेलं असतं आणि देवकी समोर आणल्यानंतर आता इकडे तू खरं खरं सांगतोस की नाही, आणि जर तू खरं खरं नाही सांगितलं तर मग मात्र मी एक काम करेल आणि ते काम म्हणजेच की ही जी काही इथे आता आहे देवकी, त्या देवकीला मारून टाकेल, बोल, असं म्हणून तिच्या गळ्यावर चाकू पकडलेला असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला विशाखा येते आणि विशाखा गिरिजाला म्हणत असते, अगं रुद्र जिन्यावरून खाली पडलेला आहे असा मला मेसेज आलाय. तेव्हा गिरिजा खूपच धावत आता घराकडे निघालेली असते आणि जेव्हा ती घरी जाऊन पोहोचते
त्यावेळेला तिच्या एक गोष्ट लक्षात येते की तिथे कोणीच नाही आहे. मग नेमकं हे सगळं कोणी सांगितलं आणि हा सगळा चकवा तिला कोणी दिला ही गोष्ट तिच्या आता एव्हाना लक्षात सुद्धा आलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, नेमकं गिरिजा प्रभास आणि त्याचबरोबर देवकीला वाचू शकेल का, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.